अकोला येथे घडलेल्या अत्याचाराच्या घटनेचे पडसाद आता यवतमाळच्या घाटंजीमध्ये उमटले। घाटंजीमध्ये सकल हिंदू समाज रस्त्यावर उतरला व अत्याचार प्रकरणातील आरोपीवर कठोर शिक्षा करण्याची मागणी केली। घाटंजी शहरातील जयस्तंभ चौकात सकल हिंदू समाज बांधव एकवटला व येथून मोर्चाला सुरुवात करण्यात आली। यावेळी मोर्चेकऱ्यांकडून घोषणाबाजीही करण्यात आली। त्यासाठी सकल हिंदू समाजातर्फे पूर्ण घाटंजीच्या वतीने पक्ष मुख्यालयावर ठाम मोर्चा चाललेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय। शहराच्या मुख्य रस्त्यावरून हा मोर्चा घाटंजी तहसील कार्यालयावर पोहोचला। या ठिकाणी मोर्चेकऱ्यांनी घाटंजी तहसीलदारांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविले। अकोला येथील अत्याचार प्रकरणातील आरोपीवर तात्काळ कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी मोर्चेकऱ्यांकडून करण्यात आली। घाटंजीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मोर्चा दरम्यान पावसाने जोरदार हजेरी लावली, तरी सकल हिंदू बांधवांच्या या मोर्चामध्ये सर्वपक्षीय सामाजिक कार्यकर्ते, महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। संजय ढवळे, प्रतिनिधी GTV न्यूज मराठी। हे सगळे समाजाचे देणे लागतात, तुम्ही लक्षात ठेवा। भर पावसात कोणी किती पैसे दिलं तर जात नाही, पण ज्याच्या काळजात आग लागते धगधग तेच लोक आधीत आलेले आहे। तर निश्चितच कौतुक आहे। आता तहसीलदार साहेबांना आपण निवेदन देणार आहोत। हे निवेदन मुख्यमंत्र्याला आहे, जिल्हाधिकाऱ्याला आहे, जिल्हा अधीक्षक अधिकाऱ्यांना आहे आणि अकोल्याचे SP साहेबांना आहे। हे एवढ्यासाठी की आमचा दोष आहे हिंदू समाजावरती चर्चा झाली, कोणी समाजाच्या अल्पसंख्याक संख्येच्या मुलीवरती चर्चा झाली, त्याच्या संदर्भात आम्ही सगळे एकजूट आहोत आणि विरोध करतो।